जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं असं एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे। सरकार सकारात्मक आहे असं असताना आंदोलन करणं योग्य नाहीये असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। आता या संदर्भात मनोज जरांगे दुपारी 1 वाजता आपली भूमिका मांडणार आहेत। दरम्यान डॉक्टरांच्या पथकानं जरांगेंची तपासणी केली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी तपासणीला सहकार्य केलंय। कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारले म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। पल्स काल त्यांचा 60चा येत होता, पण आज त्यांचा पल्स त्यांचा 80वर गेलेला आहे, म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे। आणि बाकी BP त्यांचा 100/170 mm झालेला आहे। त्यामुळे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे। पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं। परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं।